घरातनं शिल्लकचे एवढे सारे कपडे झाले होते ना की या साऱ्या कपड्यांचं मी तर एक मोठं गाठोडंच बांधून ठेवलं होतं. आणि एवढे सारे गाठोडभर कपडे काय फक्त जाळूनच टाकावे, तर साऱ्या कपड्यांचं करावं तरी काय, असा विचार करता करता ना माझ्या दिमागाचे थोडेसे लाईट जवळपास लागलेच होते. चला तर बघू मी काय केलं या कपड्यांचं. मी ना त्यातले माझ्या छोट्याशा बाळाच्या मोठ्याशा पप्पांचे 2 जीन्स घेतले. मग काय धरले जीन्सचे दोन्ही पाय आणि बॉटम कैचीने कचाकच कापून घेतले. ते जाड भाग ना काढून टाकले. पूर्ण जीन्स ना चांगला कैचीने सोलून घेतला. मग एका छोट्याशा प्लेटच्या आकाराचे असे गोल गोल राऊंड भाग मी जीन्सचे कापून घेतले मस्तपैकी. आणि एक मोठ्या गोल ताटाच्या आकाराचा राऊंड कापून घेतला. आणि जवळपास आता कटाईचं पूर्ण काम झालं होतं. आता या मोठ्या गोल आकारावर हे छोटे छोटे गोल आकार ठेवून मस्तपैकी सुई धाग्याने शिवून घेतली. आणि बघा पूर्णपणे शिवून झाल्यावर मस्तपैकी छान दिसत होतं. असं एका काळ्या जीन्सचा कापड घेऊन मी त्याचा पण गोल राऊंड कापून घेतला होता आणि त्याच्यावर सुद्धा एक छोटा गोलाकाराचा जीन्स शिवून घेतला. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवली बघा. आणि फायनली तयार झालं आहे आपलं पायदान. कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा मला.